नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साधारणतः 2020 ला मी ही झाडं इथे लावलेली आहेत. यापूर्वी इथे माझ्याकडे द्राक्ष बाग शेती होती. त्याच्यात अवकाळी पाऊस आणि योग्य भाव न मिळाल्यामुळे कंटाळून आम्ही ती शेती काढून टाकली आणि त्या जागी इथे पेरूचं आम्ही झाडं लावली. एकरी 1000 झाडं लावलीत. 10x4 वर आम्ही त्याची लागवड केली आणि द्राक्ष बागेचं जे जुनं ड्रीप होतं आमचं त्याचाच तिथं ठिबकचा उपयोग केला आणि नंतर 6 महिन्यानंतर आम्ही फळ धरायला सुरुवात केली. 2021च्या सुरुवातीपासून आमची फळांची सुरुवात झाली. साधारणतः आम्ही 350 ग्रॅमच्या आसपास फळं घेतो. त्यामुळे काय होतं, किलोमध्ये 3 फळं बसतात. एका झाडावर आम्ही 60 फळांची संख्या ठेवतो. त्यामुळे जनरली एक झाड आमचं हे 20 किलोपर्यंत उतरतं. म्हणजे एकरी तुमचं 200 क्विंटल 20 टनापर्यंत माल आम्ही एका सीझनमध्ये हार्वेस्ट करतो. आणि आमचा हा भाव जो आहे तो भाव 50 रुपये प्रति किलोने हा फिक्स आहे वर्षभराचा. त्यात आम्ही असा दुसरा प्रयोग असाही केला की अर्ध्या शेतीमध्ये आम्ही पेरू हे पूर्ण वर्षभर चालवून दिलेत. म्हणजे असं समजायचं आमच्याकडे पूर्ण वर्षभर कंटिन्युअसली पेरू मिळतात. म्हणजे याला सदाबहार सुद्धा म्हणू शकतो आपण. सदाबहार व्हरायटी आहे. आम्ही वर्षभर पेरू चालवल्यामुळे आमचा जो व्यापारी वर्ग आहे किंवा जो खरीददार आहे तो पण कायमस्वरूपी टिकून राहिला. त्यानंतर आमच्या प्रत्येक गल्लीच्या एकाडे एक गल्ली आम्ही जनावरांसाठी एक चारा केलेला आहे. तो चारा आम्ही जनावरांना टाकतो आणि जनावरांचं जे शेण आहे ते आमचं ह्या बागेला मिळतं. त्यामुळे आमची शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही आम्हाला. त्यामुळे हे बऱ्यापैकी आम्ही हे नैसर्गिक शेती करतो. त्यामुळे याला एक सुंदर चव पण येते आणि एक सुंदर चकाकी सुद्धा राहते. आणि एकरी 200 क्विंटल जर माल निघाला, 20 टन जरी माल निघाला तरी तो 50 रुपयाने सरासरी 10 लाखांपर्यंत उत्पन्न होतं. याला लागणारा मेन खर्च म्हणजे ही पिशवी आणि फोम आहे. तो जनरली आपल्याला 1.5 ते 2.25 लाखापर्यंत तो खर्च येतो आणि बाकीचं राहिलेलं सगळं जवळपास उत्पन्न आपलं राहतं. याला लागणारे पेस्टिसाईड सुद्धा खूपच कमी आहेत.